शिरूर लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। प्रशासनाच्या वतीने आता जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे, तर मतदानाचं साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवण्यात आलंय। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे। शिरूर लोकसभेसाठी उद्याच्या 13 तारखेला मतदान होणार आहे आणि या मतदानाच्या जे मतपेट्या आहेत त्या मतपेट्या या ठिकाणी मतदान केंद्रावरती नेण्याची जी लगबग आहे या ठिकाणी सुरू आहे। अनेक अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्यामार्फत या सर्व मतपेट्या या मतदान केंद्रावरती पोहोचवल्या जाणार आहेत। एकंदरीत काय परिस्थिती आहे मतदारसंघात, कसा आढावा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, कशा पद्धतीने हे मतदानाचं नियोजन केलेलं आहे, आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। सर, मला सांगा की कशा पद्धतीने हे नियोजन आहे, किती कर्मचारी आहेत, किती पोलीस बंदोबस्त आहे, कशा पद्धतीने हे नियोजन केले? छत्तीस शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत हा आपला 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आहे। 340 मतदान केंद्र या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि आपण आज पाहताय की ह्या 340 मतदान केंद्रांवर उद्या जे काही मतदान प्रक्रिया आपण पार पाडतोय तर त्यासाठी जवळपास 1700हून अधिक कर्मचारी आज आपले मतदान साहित्य घेऊन या ठिकाणी रवाना होत आहे आणि उद्याचं मतदान त्या ठिकाणी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जे काही सर्व करायला पाहिजे त्या सर्व उपाययोजना या ठिकाणी प्रशासनाने केलेल्या आहेत। या ठिकाणी ईडीसीचं वाटप केलेलं आहे। ईडीसी म्हणजे तो त्या मतदान केंद्रावरचा जरी मतदार नसला परंतु तो निवडणूक कर्तव्यावर असतो, म्हणून तो त्या मतदान केंद्रावर अशा पद्धतीचं ईडीसी प्रमाणपत्र दाखवून तो त्याचं वोट कास्ट करू शकेल। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, मंचर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।